जर तुम्ही मनाली वगैरे जर करणार असाल तर शक्यतो 4 व्हीलरनीच करा, कारण 2 व्हीलर वगैरे इथं सडनली टेम्परेचर चेंजेस किंवा वातावरण पण चेंज होत आहे. कधी पाऊस पडतोय, कधीच बर्फ पडतोय, आता ऊन पडलंय, काहीही सांगता येत नाही, अनप्रेडिक्टेबल. मग स्वप्नील, काय वाटतं तुला ट्रिप बद्दल? काय म्हणणं तुझं? प्रवास जास्त झाला, मजा कमी झाली. थोडा आज काल जरा प्रवास जास्त झाला आमचा, पण आज आम्ही ठरवले आज बघा प्रवास जरा कमी करायचा आणि एक 50-60 किलोमीटरचं टार्गेट. आम्ही काल 400 किलोमीटर पार केलंय. त्यामुळे आज जरा आमच्याकडे हेवी ड्रायव्हर है जेसी भाई, 24 घंटा बोले तो 24 घंटा गाड़ी चला सकता है, ऐसा आदमी है। और कल से भाई गाड़ी चल रहा है और आज से 10 दिन कंटिन्यू भी बोले तो भी चलाएगा। अच्छा है, देखते हैं आगे क्या होता है क्या नहीं, पण चांगलं आहे. जीपी वगैरे बघूया आता कसं आहे. आता आम्ही चाललोय सोजा आणि जिब्बी या ठिकाणी. हा आहे ऍक्च्युली हिमालय जो आपण पाहायला पाहिजे. हिमाचल प्रदेश मधले असे काही अनटच प्लेसेस आहेत. रस्ता आता खराब आहे, जायचे आम्हाला 35 किलोमीटर, दाखवते 2.5 तास. त्याच्यामुळे आता आपल्याला कळेल की रस्ता नेमका काय आहे. चला बघूया काय होतंय काय नाही. छान आहे. जलोली ना, जलोरी, हां जलोरी पास. आणि छान आहे आणि पाहण्यासारखं आहे, पण रस्ता एकदम डेंजर आहे बाबा. मनालीवरनं जर तुम्ही येत असाल ना 4 तास पकडून चला इथपर्यंत यायला. फक्त 60 किलोमीटर यायला 4 तास लागतात. एकदम म्हणजे एकदम खराब रस्ता आहे आणि बेस्ट आहे. फॅमिली सोबत मी तर सजेस्ट करेन या रोडला नक्की येऊ नका. जर मित्र असेल तर 100% या. आता आम्ही 3 जण होतो. हॅलो, छान आहे, काही अडचण नाही. या ठिकाणी तुम्हाला आता येताना आज तर म्हणजे आम्ही मार्चमध्ये आलो आहे, तरी पण आम्हाला बऱ्यापैकी रस्त्याच्या बाजूला स्नो नाही सॉरी बर्फ पाहायला मिळाला. इथं असून भरपूर अशा ॲक्टिव्हिटी वगैरे आहेत, पण आम्ही आता त्या काय करणार नाही. आम्हाला जायचं आहे चिटकुलला, कारण आमचं टार्गेट होतं मनाली लेह लडाख हायवे करायचा होता पूर्ण. पण लेह हायवे आम्ही याच्यापर्यंत गेलो, दारच्यापर्यंत. तिथून पुढं हेवी स्नोफॉल असल्यामुळं तो बंद होता. मग तिथून आम्ही निर्णय घेतला की ऑफबीट प्लेसेस कव्हर करू. मग सोजा, त्याच्यानंतर जिबी आणि आत्ता आम्ही जलोरीला पर्यंत आलो आहे. आता याच्यानंतर आमचं तर पुढचं टार्गेट राहील रामपूर आणि डायरेक्ट चिटकुल रक्षम.
चांगलं आहे, बघत आहे सगळे स्पॉट हळूहळू. आता हा जलोरीचा पूर्ण एरिया आहे, जो मनालीकडनं आपल्याला शिमला साईडला खाली जाण्यासाठी हा एक पास म्हणू शकता तुम्ही, बेस्ट आहे. आम्हाला खूप चांगल्या प्रकारे गाडीने साथ दिली. जैसी भाई, हाइट्स ऑफ यू. 2 दिन से गाड़ी अकेला चला रहा है, स्टैमिना बहुत अच्छा है भाई का. हा आहे जलोरी पास. ज्यावेळेस जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण येऊ, ह्या ठिकाणी पूर्ण स्नो असतो, पूर्ण ढकलेलं. आता इथं काही पूर्ण बर्फाने झाकून गेलेलं. बर्फाच्छादित. आता जरा नाश्ता वगैरे आता बघतो, भरपूर वेळ. काल काय संध्याकाळचा व्हिडिओ बनवता नाही आला, पण आत्ता आम्ही आलेलो आहे लाहोरीपासून थोडंसं पुढं. आता आम्ही चाललो आहे रामपूर या साईडला, रामपूरपासून चिटकुल. काल रात्री आम्ही जलोरी पास क्रॉस करून जे मनालीवरनं निघालो, जे त्याच्यानंतर आम्ही शोजा वगैरे, जिब्बी वगैरे हे सगळं पास करून जलोरी पास क्रॉस केला. रस्ता एवढा भयंकर आहे ना मित्रांनो, विचारूच नका. खूप दमलो होतो रात्री. मग रात्री ह्या ठिकाणी आता माझ्या पाठीमागं अतुल रेसिडेन्सी म्हणून आहे, त्या ठिकाणी राहिलो. राहण्याची सुविधा एकदम छान आहे, जास्त काय कॉस्टली नाही. तिघांसाठी 1500 रुपयाला रूम पडली, पण बेस्ट होतं. तुम्हाला मी ते स्टे आतून दाखवूनच. हॉटेल अतुल रेजेन्सी छान आहे. आजचा आमचा प्लॅन एवढाच राहील की आज आम्ही रामपूर येथील पॅलेस ते करणार आहे. त्याच्यानंतर मग रक्षम, अजून पुढं लास्ट विलेज ऑफ आवर इंडिया किंवा फर्स्ट विलेज पण म्हणू शकता, चिटकुल. बघू आता, स्नो तर सांगितलं आहे, पण छान आहे. आजपर्यंत एक 3रा-4था दिवस असेल ट्रिपचा, पण आजपर्यंत ट्रिप सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी छान झालेल्या आहेत. ही आमची गाडी, जिने आम्ही आता सध्याला प्रवास करतो. बऱ्यापैकी चांगलं आहे. हॉटेल अतुल रेजेन्सी म्हणून, स्टेसाठी रूम पण चांगले आहेत. एंटर केल्यानंतर हे आपल्याला रिसेप्शन एरिया. काल या ठिकाणीच रात्री आम्ही जेवणाची वगैरे सोय होती, सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे. आणि इथून खाली गेल्यानंतर रूम्स वगैरे आहेत. रूमचा पण व्हिडिओ काढेल मी, पण हे तुम्ही इथून व्ह्यू पाहू शकता, छान आहे. आता सध्याला इथलं जे लोकल थोडंसं स्ट्रीट आहे त्या ठिकाणी चाललो आहे. बघू आता आपल्याला काय चहा कॉफी, थोडं जरा सकाळ सकाळ फ्रेश होऊयात. अजून मित्र आवरतात आहे. चला मी जरा लवकर फ्रेश होऊन बाहेर पडलो, त्यांचं आवरेपर्यंत बघू. पण छान आहे मित्रांनो हा एरिया एक्सप्लोअर. भारतातला आपण प्रत्येक कोपरा हा एक्सप्लोअर केला पाहिजे. आता मी चिटकुलबद्दल खूप ऐकून आहे, सिटी छान आहे. बघूयात काय होतं काय नाही. आता आम्ही स्टे केलेल्या ठिकाणावरनं रामपूर या ठिकाणी निघालेलो आहे. मग काल स्वप्नील प्रवास एकटी झाला ना, प्रवास त्रासदायक होता. काल रोडच नाही होता. म्हणजे आमचं डेस्टिनेशन असं वाटायला लागले चुकलं की काय काल, पण ठीक होतं एकंदरीत. जेव्हा आता या ठिकाणी पोहोचलो रात्री, आता जरा व्यवस्थित वाटतंय. आम्ही काल जिब्बी, शोजा, जलोरी पास क्रॉस करून लाहोरी म्हणून त्या ठिकाणी खाली आलो. की झाल्यानंतर रात्री स्टे केला. आता सकाळी आम्ही आता निघालेलो आहे रामपूर या ठिकाणी. पॅलेस आहे तो पाहणार आहे. जैसी भाई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बढ़िया सब. हमारा
आत्ता आपण रामपूर या ठिकाणी पोचलोय. तुम्ही पाहू शकता इथले सगळे घरं हे असे डोंगरावरती पाहायला मिळतात. छान आहे. आत्ता आम्ही रामपूर या ठिकाणी उतरलोय. सोप्या कसं वाटतंय? ट्राफिक आहे कसं वाटतं? आता आपण इथला पॅलेस पाहायला आलेलो आहे रामपूर मधला. एंट्री केल्यानंतर हा समोर तुम्ही पॅलेस पाहू शकता. छान असा पॅलेस आहे. पदम पॅलेस ह्याच्यावरती इयर पण लिहिलेलं आहे. हा 1929 साली बांधलेला आहे. 25 साली 1925 साली बांधलेला आहे. इकडल्या बाजूला आता शक्यतो तर बंद आहे. अजून तर काय उघडलेलं नाही आहे. पण चला आतून तर नाही पाहू शकत आणि बाहेरून तरी पाहूयात. काय आर्किटेक्ट यार छान. पण रामपूर या ठिकाणी आलेलो आहे. पदम पॅलेस नाव आहे जागेचं. इथला नजारा भरपूर भारी आहे. तुम्ही बघू शकता मागं. आणि हा मागं पॅलेस आहे पदम पॅलेस. तुम्ही येऊ शकता इथं भेट द्यायला कधी पण. थंड आहे वातावरण. आऊट